जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. देवर्षी नारद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती यदानं दलन्नपि सतां मृत्युः समम् तदानन्दे दयालुवरपदाम्बुजम् शारदा शारदाम्बुजवदना वदनाम्बुजम्
ओळ सांगेन आणि तुम्ही श्रीराम जयराम भावे म्हणा अशी ओळ म्हणायची. व्यास दर्शनाचा लागो मला, व्यास दर्शनाचा लागो मला, श्रीराम जय राम भावे मला, श्रीराम जय राम भावे मला, व्यास दर्शनाचा लागो मला, व्यास दर्शनाचा लागो मला, श्रीराम जय राम भावे मला.
जगी होई जय धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमी, उदासीनता तत्व हे सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती आहे. जय जय रघुवीर समर्थ. द्विज सावधान ऐसे, द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंगली म्हणती. द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह ते एक रामदासे, ते एक रामदासे, ऐकले त्या सदा सो प्रणती. राम राम हरे हरे राम, राम राम सीतापते राम, राम बघता बघता 7 दिवस झाले. समर्थांचा अभंग घेतलाय. द्विज सावधान ऐसे, सर्वत्र विवाह मंगली म्हणती. आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. चैत्रात नसतात पण चालू झालाय. सगळेजण विवाहाच्या वेळी गुरुजी असतात ते शुभमंगल सावधान असं म्हणतात. पण सावध होतं का कोणी? या प्रपंचात पडू नये म्हणून ते सांगत असतात. पण वधूवरांना इतकी घाई झालेली असते की कधी मंगलाष्टक संपतायत आणि आम्ही एकमेकांना माला घालतोय. अशी एकमेव व्यक्ती ह्या भूतलावर आहे की ते ऐकून सावध झालेले असे समर्थ रामदास. आईचं मान्य केलंय बोलणं. आईने काय सांगितलं होतं? तुला बोहल्यावर चढलेलं बघू दे. पालकांनी शब्द नीट वापरायचे असतात. बरोबर शब्दात समर्थांनी पकडलंय. बोहल्यावर उभे राहिले पण विवाह केला नाही. असे समर्थ. राघवाची कथा कशी पतित पावन आहे. ती कथा भक्तजन कशी गायन करतात. राघवाच्या अंगामध्ये किती गुण आहे की ते गुण गाताना भगवान शंकर सुद्धा अतिशय उत्सुक असतात. प्रभू रामचंद्र हे देवांचे मंडन आहे, भक्तांचे भूषण आहे आणि धर्म संरक्षक सुद्धा आहे. आता पुढच्या 7व्या चरणामध्ये समर्थ म्हणतायत की रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे. धन्य त्याचे जिणे. धन्यता कशाला म्हणतात? आपण अगदी रिटायरमेंट नंतर घर बांधलं की कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि मग घराचं नाव साफल्य, श्रम साफल्य, सार्थक वगैरे असं ठेवतो. पण हे व्यवहारातली सार्थकता आहे, धन्यता आहे. किंवा एखादी चांगली नोकरी लागली मनासाठी की चला हुश्य, आता लग्नासाठी द्वार उघडी झाली आहेत म्हणून धन्यता वाटणारी तरुण मुलं असतात. पण ही धन्यता शाश्वत नाही. समर्थच मनाच्या श्लोकात आजचा शुद्र श्लोक आहे की जगी होई जे धन्य त्या राम नामे. समर्थ कशाने धन्यता येईल असं सांगतायत? तर रामनामाने धन्यता येईल. मग हे रामनाम इतकं श्रेष्ठ आहे की बहु चांगले. आपल्याला सगळ्यांना श्लोक माहिती आहे की ते अल्पमोली आहे, बहुगुणी आहे आणि त्याला खर्च पडत नाही. ते कधीही आपण घेता येतं असं हे रामनाम. पण आपण सामान्य मनुष्य मात्र ते घेत नाही. समर्थ हेच सांगतायत की तुम्हाला जर ह्या जगामध्ये धन्यता व्हायचं असेल, धन्य व्हायचं असेल तर ह्या
रामनामाने तुम्हाला धन्यता येईल. कारण रामनाम हे अत्यंत श्रेष्ठ सांगितलंय, त्याची तुलना कशाशीच होत नाही. पण आपण सगळेजण नाम जापक आहोत आणि संत हे नामधारक असतात. फरक आहे जापक आणि धारक. आपण जापक म्हणजे अगदी कधी त्या ठरलेल्या माळा होत आहेत की लगेच आपण माळ बाजूला ठेवतो की नाही, खुश झाला आजचा दिवस. पण नामधारक जे असतात त्यांचं अहोरात्र हे रामनाम चालू असत. प्रभू रामचंद्रांचे एकदा चरण सेवा मारुतीराय करत होते आणि मुखाने श्रीराम जय राम जय जय राम हे नामस्मरण चालू होतं. आता त्या नामस्मरणाने प्रभूंना झोप येईना बरं का. म्हणून ते म्हणाले की मारुती मी इथे आहे ना, तू कशाला ते नामस्मरण करतोस? तुम्ही जरी असलात तरी नामस्मरण हे चालूच राहणार, कारण माझी मज झाली अनावर वाचा. हे नामधारक जे असतात त्यांची वाचा ही अनावर होत असते नामस्मरणासाठी. अशी ही अवस्था कधी होते तर आपण येता जाता उठत बसता किंवा महाराज ज्याप्रमाणे सांगतात की अनुसंधाना कधी न चुकवावे, हे जर आपल्यामध्ये आलं तर आपण सुद्धा नामधारक होऊ शकतो. पण त्या पायरीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय करायला हवं ते दुसऱ्या ओळीमध्ये समर्थ सांगताय की क्रिया भक्ती उपासना नित्य नेमी. क्रिया करायची आहे, भक्ती करायची आणि उपासना सुद्धा करायची. मग क्रिया करायची, आपण दररोज उठल्यानंतर पूजेची तयारी करतो, पूजा करतो, पण त्यात लक्ष असतं का हो? हे आपलं आपण बघायचं, हे दुसऱ्याने सांगायची गोष्ट नाही. आपण किती भावाने भगवंताची पूजा करतोय हे महत्वाचं आहे. नाही तर नुसती कृती असली तर त्याचा काहीही लाभ होणार नाही. एक फौजदार असतो आणि देवपूजेला बसलेला असतो. त्याचा एक शिपाई येतो आणि त्याला विचारायचं असतं की आहे त्या चोराला काय शिक्षा द्यायची असं विचारायचं असतं. पण या फौजदारांचं पूजा करताना मौन असतं. आता बोलायचं नाही आणि शिक्षा तर सांगायची. मग काय केलं या फौजदारांनी की कृष्ण होता अंमलामध्ये, त्याला आपल्या जांघ्याने बांधलाय आणि पळीनी फटके दिले. म्हणजे कृतीने काय सांगितले की त्याला बांधून फटके दे. पण ही पूजेची क्रिया झाली का हो? अशी पूजा भगवंतापर्यंत जाईल का? पूजा कशी असावी तर एक आजीबाई पूजा करत असताना आरतीला कापूर आरती ओवाळतायत आणि तो कापूर खाली निसटला आणि तो महाराजांच्या पादुकांवर पडला. आता मनाला इतकी हळहळ झाली, तो कापूर काढलाय, त्याला कैलास जीवन लावलंय, अशी भावना आपली पूजेच्या मध्ये क्रिया असते का हा विचार करायचा. अशी क्रिया जर आपण केली तर आपण भक्ती मार्गाने चालू आहोत असं आपल्याला समजायला पाहिजे. मग अशी क्रिया आपण दररोज केली, पण ही क्रिया करताना सुद्धा आपलं मन हे त्याच्यामध्ये असायला पाहिजे. भक्ती सुद्धा आपल्याकडे भक्तीच्या नवविधा भक्ती किंवा 9 वाटा 9 पायऱ्या त्यांना काही वेगवेगळे संबोधन केलेलं आहे की प्रत्येक भक्तीनी भगवंताची प्राप्ती होते. पण भक्ती कशी करावी याचे सुद्धा आदर्श सांगितलेले आहेत की नाही. ही नामस्मरण भक्ती, श्रवण भक्ती कशी करावी, परीक्षित राजासारखी करावी की 7 दिवस त्यांनी भागवत कथा ऐकलीये पण त्यांनी तो उद्धरून गेला. कीर्तन भक्ती कशी करावी, शुकमुनींसारखी करावी. नामस्मरण भक्ती कशी करावी, प्रल्हादासारखी करावी की कितीही कष्ट वडिलांनी दिले, जाळामध्ये टाकलं, उकळत्या तेलात टाकलं, कड्यावरनं ढकलून दिलं, पण मुखातलं नामस्मरण काही त्याचं सुटलं नाही. त्यानंतर येते श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम. पादसेवन भक्तीचा आदर्श कोणाचा सांगितलाय तर लक्ष्मी मातेचा सांगितला. भगवान विष्णू हे शेषशायी शयनावर झोपलेले निद्रिस्त असतात तेव्हा लक्ष्मी माता पादसंवाहन करीत असते.
दास्य भक्ती कोणासारखी सांगितली? अर्चन भक्तीमध्ये आहे. अर्चन भक्ती ही विष्णू शर्मासारखी सांगितली की त्या इतक्या करीत होता, पण तो सगळ्या तुळशीच्या पत्रांची अलंकार भगवंताला घालत असे. अशी अर्चन भक्ती त्यांनी केली. या अर्चन भक्तीमध्ये आता आपण चातुर्मासाचे ऐकलंय सगळ्यांनी, पण अर्चन भक्तीमध्ये जे आपण पानं फुलं जी घेतो त्याचा सुद्धा अर्थ सांगितलेला आहे. जेवढी भगवंतांनी पानं निर्माण केली, पण विड्याचंच पान का घ्यायचं? तर त्याचा आकार हा हृदयासारखा असतो. मग मी हृदयापासून तुझी पूजा करतोय याचं प्रतीक म्हणून विड्याची पानं घेतली जातात. दही, दूध, तूप हे पंचामृत आपण वाहतो. या पंचामृतामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्ट कशासारखी असावी सांगितलेलं आहे की दूध भगवंताला व्हायचंय, ते दुधासारखं आपलं चारित्र्य निर्मळ आहे का, हे अर्चन भक्तीने करताना बघायचे. त्यानंतर तूप स्निग्धता असते, तसं आपल्यामध्ये प्रेमाचा ओलावा आहे का? दही, आता कोणी म्हणेल दही आणि दूध पांढरच असतं की, मग काय त्याच्यामध्ये फरक आहे? पण दही काय करतो? 1 लिटर दुधाला 1 चमचाभर, अर्धा चमचा जरी दही लावलं, विरजण लावलं तरी ते आपल्यासारखं करतं. तसं आपल्यासारखं दुसऱ्याला करता येत आहे का? आपल्या संगतीने एखादा तरी, महाराज म्हणायचे की तुमच्या कीर्तनामध्ये एक जरी नामाला लागला तरी तुमचं कीर्तन हे सफल झालं. अशा तऱ्हेने जर आपण पूजा केली, अर्चन भक्ती केली. आणि उपासना, उपासना म्हणजे भगवंता जवळ बसायचंय. उप-आसन असं त्याचं थोड सांगितले. किंवा महाराजांचे अनुयायी सांगतात की उठल्यापासून सतत नामस्मरण, असं पण त्याचा अर्थ प्रत्येक अद्याक्षर घेतलं तर होऊ शकतो. मग अशी उपासना आपण जर केली, बरं ही एका दिवशी करायचे का फक्त? पुढचा शब्द महत्वाचा आहे, नित्य नेमी. नित्य नेमी जर आपण हे केलं तरच त्याचा लाभ आहे. मग नित्य नेमाने केलं, आपण दररोज करतो, पण वेळ बदलली तर चालतं का? एखाद दिवस 8:30चा नाश्ता 9, 9:30 झाले की पोटात कावळे कोकळा लागतात की नाही? मग तसंच आहे अहो. तुम्ही जर सकाळी पहाटे जर तुम्ही नामस्मरण करत असाल, जप करत असाल, तर तिथे प्रभू सद्गुरु तिथे येतात, वाट बघतात, आणि म्हणून त्यांच्यासाठी वेळ पाळायची. नित्यनेम असला तरी सुद्धा वेळ पाळणं, आसन पाळणं, जागा त्याच ठिकाणी आपण बसावं. आपली माळ सुद्धा शक्यतो दुसऱ्यांना देऊ नये बरं का, आपलं पुण्य त्यांना जातं. सगळ्यांनी आपापल्या माळा जपून माझी विसरली दे ग जरा, बोटावर कर, सांगू शकतो इथे तर सामूहिक माळा ठेवलेली आहे. अशा तऱ्हेने जर आपण ही भक्ती केली तर आपलं जीवन धन्यवान होणार आहे. उदासीनता तत्व हे सार आहे. उदासीनता म्हणजे काय? तर एखादी गोष्ट आपण भरपूर केली तर त्याच्याबद्दल आपण थोडस निरीच्छ व्हायला सुरुवात केली पाहिजे. मुलांची लग्न होईपर्यंत आपण संसार करतो, त्याच्यामध्ये लिप्त होतो, अगदी एखादी जोडून जोडून सगळे आपण भांडी कुंडी सगळं जमवत असतो. पण मुलांच्या संसारामध्ये थोडं व्हावं अलिप्त, पण ते आपल्याला जमत नाही. पण उदासीनता किंवा अगदी संसाराचं नाही उदाहरण घेतलं तरी सुद्धा एवढे वर्ष आपण एखादा आपल्या आवडीचा पदार्थ खाल्लाय आणि आपण घरी नसताना तो सुनबाईंनी केला, तर असं आपण म्हणायचं नाही की मी नसताना तू कसं केलं, माझ्या आवडी. अरे झालंय ना, एवढ्या वर्ष खाल्लाय ना आपण, एखाद दिवशी नाही खाल्लं. ही उदासीनता आहे, ही अलिप्तता आहे. हे आपल्याला जमलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या क्रिया भक्ती उपासनांचं सार काय आहे तर ती उदासीनता आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहील. कारण समाधान हे वृत्तीवर असतं, ते संपत्तीवर परिस्थितीवर असतं का? ते मनस्थितीवर असतं की नाही? मग आपली मोकळी वृत्ती होण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर आपण एकांतवास करायला पाहिजे. माणूस हा समुदाय प्राणी आहे, त्याला एकांतात राहायला आवडत नाही.
पण परवा आपण त्या सुनेचं म्हटलं तसं, मी एकटी राहिले की मला स्वर्ग सुख आहे. तसं नकोय. पण एकांतामध्ये का जायचं? तर आपल्याला आपण आपलं परीक्षण करता येतं, म्हणून एकांतवास असायला पाहिजे. समर्थ म्हणतात की ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास, त्याने एकांतवास सेवित जावा. सगळ्या संतांकडे जर आपण बघितलं त्यांची चरित्र, तर दररोज तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर जात होते की नाही? 2-3 तास निसर्गाच्या सहवासात, आपल्या आत्मारामाच्या सहवासामध्ये ते राहत होते. समर्थ सुद्धा एकांतवास, आपण चाफळला गेलो तर आतमध्ये जर गेलं तर आपल्याला 6 जण बसतील, 3 जण बसतील, 2 जण बसतील, असे त्या गुहा दिसतात आपल्याला. असा जर आपण मोकळी वृत्ती, पण आज आपल्याला ते जमत नाही. आपण घरात एकटे असलो ना तरी सुद्धा स्क्रोलिंग चालू असतात. मोबाईल आपण बघतो, 2 मिनिटं म्हणून घ्यायचं आणि 2 तास कुठे जातात समजत नाही. एकांतवास हा महत्वाचा आहे, आणि तो सुद्धा आत्मपरीक्षणासाठी की आपण कुठल्या स्तरावर आहोत, भगवंताच्या आपण किती जवळ गेलो आहोत हे आपल्याला बघायचं. आणि हे जर आपण आत्मपरीक्षण केलं तर आपलं जीवन धन्य होणार आहे. मग संतांचे जीवन धन्य झालेलं दिसतं, आणि अशाच संतांनी काय केलंय तर आपल्याला रामनामाचा हा बाजार त्यांनी मांडलाय, आणि ते आपल्याला नामस्मरण करायला सांगतात. मांडिला नामाचा बाजार, मांडिला नामाचा बाजार, नामची देता, नामची देता, नामची देता, नामची देता, आनंद माने सकलाची आपल्याला नामस्मरणाचं हे बाजार त्यांनी मांडला, आणि अरे प्रत्येकाने नामस्मरण घ्या असा ते आग्रह करताना दिसतात. पण आधी केले मग सांगितले, स्वतः त्यांनी नामस्मरण इतकं केलेलं आहे, आणि म्हणून त्यांना अधिकार आहे सांगण्याचा की तुम्ही सुद्धा नामस्मरण करा. मग अशी जर आपल्या जीवनामध्ये धन्यता यायला हवी असेल, संतांचं चरित्र जर आपण बघितलं की किती धन्य होते ते, की महाराजांच्या सुद्धा जीवनामध्ये आपल्याला दिसतं की राम त्यांच्यासाठी रडलेले आहेत की नाही. अहो, आपल्या घरातली माणसं आपल्यासाठी रडत नाही. मग आपल्याला ही धन्यता जर यायला हवी असेल तर आपण रामाशी अनन्य व्हायला नको का? महाराज नेहमी म्हणत असत की गोंदवल्याच्या थोरल्या रामाचं दर्शन घ्या. आज इथे दादांनी आपल्याला सोय करून ठेवली, मोठा फोटो थोरल्या रामाचा लावलेला आहे. मग एका भक्ताने विचारलं की थोरल्या रामाचंच का दर्शन घ्यायचं? तेव्हा महाराजांनी असं सांगितलं की माझ्या रामाचं दर्शन घेतलं ना की आपले अवगुण दिसायला लागतात, आणि अवगुण गेल्याशिवाय सद्गुण कसे येणार? जागा खाली व्हायला हवी की नाही? जर पहिला भाडेकरू गेलाच नाही तर दुसरा भाडेकरू राहायला येणार कसा?
म्हणून आपल्यातले दुर्गुण जर गेले तर सद्गुण हे आपल्यामध्ये बसतील. आणि ते सद्गुण आल्यानंतर ते आचरणात सुद्धा आणले पाहिजे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे थोडं ऐका पण ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. आम्ही एवढं ऐकलंय, भागवत कथा ऐकले, शिवकथा ऐकले, देवी भागवत ऐकले, पण विचारलं एखादी गोष्ट तर येत नाही. सांगितलं होतं काहीतरी त्यांनी, पण आत्ता मला आठवत नाही, असं आपण उत्तर देतो. म्हणून श्रवण भक्ती कशी करायची की ते आपल्या कायम स्मरणात राहिलं पाहिजे. पटकन आपल्याला त्याचं उदाहरण देता आलं पाहिजे, पुढच्या पिढीला सांगता आलं पाहिजे. कारण संस्कृती ही प्रवाही आहे. जर तुम्ही पुढच्या पिढीला दिलंच नाही तर ते त्यांच्यामध्ये रुजणार कसं? आणि संत हे नेहमी आपलं हित बघत असतात की नाही. म्हणून दादा सुद्धा सांगतात की महाराजांकडे आपण गेल्यानंतर काय मागायचंय? आपल्याला हवं ते मागायचंय का? नाही मागायचं. माझ्या हिताचं काय असेल ते तुम्ही मला द्या. आता सद्गुरु हित कसे बघतात याचं आत्ता घडलेलं उदाहरण सांगते. आम्ही पुण्याला जनवारामध्ये बिडकर महाराजांच्या मठामध्ये राहत होतो आणि त्यांची आता फाल्गुन कृष्ण दशमीला पुण्यतिथी असते. तर आता ती जागा लहान झाल्यामुळे नेहमी दरवर्षी ब्राह्मण कार्यालय घेतात बरं का. आता ब्राह्मण कार्यालय बुक करायचं, पण त्या वेळेला असं झालं वर्षाच्या वर्षाने लगेच सुरू म्हणजे बुक केलं जातं कारण ती तिथी असायला पाहिजे. पण कोणाच्या मुखातून असं सांगितलं गेलं की यंदा ब्राह्मण कार्यालय नको. असं बरेच जणांनी सांगितलं. मग कुठलं घ्यायचं असं झालं. मग विष्णू कृपा घ्या असं झालं. आणि ते मठापासून जवळ सुद्धा आहे. आणि मग या वर्षीचा उत्सव आल्यानंतर तिथले ट्रस्टी आम्हाला असं सांगत होते की महाराजांना आधीच कळलं होतं की गॅस टंचाई येणार आहे. वर्षापूर्वी माहिती होतं का आपल्याला? पण ब्राह्मण कार्यालय जर घेतलं असतं तर आम्हाला 6-7 गॅस सिलेंडर त्यांना पुरवावे लागतात दरवर्षी. पण तो प्रश्न विष्णू कृपामध्ये आला नाही. म्हणजे त्याची सोय त्यांनी करून ठेवली की नाही. आपल्या हिताचं सद्गुरु बघतात. आजही आपल्याला दृष्टांत याचे होतात, याचे हे येते, आपल्याला अनुभव येतो, प्रचिती येते. मग असं जर असेल तर आपलं जीवन धन्य व्हायला थोडा वेळ लागेल, पण होणार हे नक्की आहे की नाही. तुलसीदासांचं सुद्धा जीवन धन्य झालेलं आपल्याला दिसतं. कसं तर पत्नीनी रत्नावलीनी सांगितलंय की तुम्ही माझ्यावर जेवढं प्रेम करता तेवढं जर प्रभू रामचंद्रांवर केलं तर तुमचं जीवन धन्य होऊन जाईल. आणि हाच त्यांच्या जीवनाचा मरणबिंदू म्हणजे टर्निंग पॉइंट झाला. आणि पुढे ते घरातून निघून गेले. पण ज्या ठिकाणी राहत होते ना त्यावेळी आपल्यासारखी आत्ता सोय नव्हती. सगळं घरात प्रातर्विधीला बाहेर जायला लागत असे. आणि प्रातर्विधीला जाताना जो तांब्या घेऊन जाते त्यातलं पाणी उरायचं आणि ते उरलेलं पाणी एका झाडाला ते दररोज घालत होते. नित्य नेहमी म्हणजे 12 वर्ष जवळजवळ ओढीने. आणि 12 वर्ष झाल्यानंतर ते पाणी घातलंय आणि तिथे एक पिशाच्च पुढे उभं राहिलं. आता तुलसीदासांना वाटलं की मी जप ध्यान कोणाचं करतोय? प्रभू रामचंद्रांचं. आणि हे पिशाच्च कसं काय माझ्या पुढे उभं राहिलं? कारण ते म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न आहे. म्हणजे केलं भलतंच आणि झालं भलतंच. तेव्हा ते पिशाच्च म्हणते की मी तुला प्रसन्न झालं, तुला काय हवं ते माग. पण उपासना भक्ती क्रिया ही नित्य नेमाने भगवंताची केल्यामुळे चांगलं मागायचं त्यांना आठवलं त्यावेळी. आणि ते काय म्हणतायत की मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन तू घडवून दे, प्रसन्न झालायस ना माझ्यावर. आता असं म्हटल्यानंतर ते भूत 4 पावलं मागे सरलं. कारण आपण भूताला घाबरलं की तोंडातून काय येतो? देवी देवी येत नाही, रामराम येत. गणेश गणेश येतं का? नाही. मग तसं ते मागे सरलंय की अरे मला जे शक्य नाही ते तू मागतोयस. आता तू मला कबूल केल्यास त्याप्रमाणे मला रामदर्शन घडवून दे. तेव्हा ते पिशाच्च म्हणतो की मी तुला ते सहाय्य करू शकत नाही, पण तुला कोण सहाय्य करील ते मी तुला नक्की सांगेन.
इथे गावामध्ये एका रामाच्या मंदिरामध्ये रामकथा चालली आणि ती रामकथा ऐकायला जो पहिला येतो आणि शेवट जातो असा जो कोण आहे तो मारुती आहे. तू त्याचे पाय धर म्हणजे तुला रामदर्शन खात्रीही होईल. आता दुसऱ्या दिवशी तो ह्या वचनावर निष्ठा ठेवून विश्वास ठेवून त्या देवळामध्ये तुलसीदास गेले. बघितलंय की पहिल्यांदा कोण येतंय, शेवट कोण जातंय. दुसऱ्या दिवशी परत आले आणि पुराण संपलंय, रामकथा संपलीये आणि शेवट जो वृद्ध गेलाय त्याचे पाय त्यांनी धरले आणि सांगतायत की मला रामदर्शन घडवा. अहो मी सामान्य माणूस, तुम्ही जसे कथा ऐकायला आलात तसा मी आलो. कसलं रामदर्शन? अहो माझी हयात गेली तरी मला रामाचं दर्शन झालं नाही आणि मी तुम्हाला कसं घडवणार. पण विश्वास होता की हेच मारुतीराय आहे आणि सांगितले की मला तुम्ही रामदर्शन घडवल्याशिवाय मी तुमचे चरण सोडणार नाही. तेव्हा मारुतीराय प्रकट झाले आणि रामांचं दर्शन त्यांना घडवले. म्हणजेच तुलसीदासांचं आयुष्य हे सार्थकी लागलंय, धन्य झालंय ते. आज सुद्धा रामकथा असली की आपण मारुतीरायांसाठी पाठ मांडतो, कारण ते रामकथेसाठी श्रवण करण्यासाठी येतात ही आपली श्रद्धा आहे. मग केशव स्वामी सुद्धा एका चरणामध्ये काव्यामध्ये म्हणतात, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, घडी 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 चरण तुझे आठवती रामा, आसनी शयनी भोजनी कळली छंद तुझा त्याचे चरण आपल्या मनामध्ये कायम स्वरूपी राहिले पाहिजे. आपली भावना कशी असायला पाहिजे, तर तूच माझा माता आहेस, तूच माझा पिता आहेस, तूच माझा बंधू आहेस, तूच माझा नाथ आहेस आणि मी तुला शरण आलो. अशी जर भावना आपण ठेवली तर प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी उभे राहतात. अगदी रामरक्षा येत नसली, एक मुलगी होती आणि कॉलेजमध्ये शिकायला परदेशामध्ये राहिलेली होती पुढचं पीजीचं शिक्षण करण्यासाठी. पण एक दिवस असं झालं की लेक्चर वाढलंय आणि उशीर झालाय रूमवर जायला आणि जसं इथे आहे तसं तिथे पण आहे. 4 टार्गेट पोरं तिच्या मागे लागली आणि काय करावं, बेचैन झाले. स्वतःचं संरक्षण कसं करावं अशी विचार तिच्या मनामध्ये यायला लागले. पण लहान वयात झालेले संस्कार म्हणून आजी आजोबांनी मोठ्यांना म्हणायचे असतात बरं का स्तोत्र, आपलं आपलं म्हणायचं नसतं. माझी आजी म्हणायची की आपण हे रामनाम थोडं तरी आपण मोठ्यांनी का करावं,
तर आपल्या घरामध्ये जे कीटक असतात, पाली फिरत असतात, मुंग्या असतात, झुरळ असतात, उंदीर असतात, सगळेजण म्हणतात हे माझं घर आहे. मग त्यांच्या कानावर जरी आपला जप गेला तरी त्यांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून मोठ्यांदा करायचं असतं. पण तिची आजी सुद्धा रामरक्षा नेहमी मोठ्यांदा म्हणायची. मुलांना हल्ली सांगून म्हणत नाहीत, पण कानावर पडलं ना ते कधीतरी आठवतं. आणि त्याप्रमाणे तिला सगळी रामरक्षा आठवेना, पण आजीने सांगितलेलं आठवतंय की राम आपल्या रक्षणासाठी येतो. आणि तिला फक्त एक श्लोक आठवत होता, आत सज्जननुषा विशिष्टशा वक्षया शुभ निशंगिन. हा श्लोक तिला आठवत होता आणि ती सतत तोच श्लोक म्हणायला लागली. मनातली भीती थोडी कमी झाली आणि ती मुलं अचानक निघून गेली. काय झालं असेल? तर असं झालं की त्यांना तिच्या आजूबाजूला 2-2 शिपाई आहेत असं दिसायला लागलं. धनुर्धारी राम दिसला नाही तरी तिचं संरक्षण करण्यासाठी शिपाई त्या मुलांना दिसले आणि त्यांनी काढता पाय घेतला. हे आजचे अनुभव आहेत अहो. पण फक्त आपण ते घ्यायला पाहिजे आणि ते अनुसरायला पाहिजे. एक दाम्पत्य रात्री संध्याकाळच्या वेळेला त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला पतीला. आता करायचं काय म्हणून तिने एका डॉक्टरना बोलवलंय. तिने फिजिओथेरपी सुद्धा बरोबर आणली. पण रात्रीच्या वेळी उपचार करण्यापेक्षा 2 गोळ्या दिले आणि तुम्ही ह्यांना झोपू देऊ नका असं सांगितलंय. आणि ते दोघी निघून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा व्यायाम घ्यायचा म्हणून सगळी साधनं ती फिजिओथेरपिस्ट घेऊन आली. पण आजोबांकडे बघतीये तर तिला आश्चर्य वाटलं आणि तिने त्यांच्या पत्नीला विचारलं, तुम्ही रात्री काय केलं? काय नाही म्हणे, तुम्ही सांगितलं तसं यांना झोपू दिलं नाही. अजून काय केलं सांगा? तर म्हणे अहो मी रामरक्षा म्हणत होतो. म्हणजेच रामरक्षा म्हणताना आपल्या जबड्याची जी हालचाल होते ती हालचाल सुद्धा आपल्याला लाभदायक आहे. संस्कृत भाषाच मुळात अशी आहे की त्याचा परिणाम असा झाला की त्या फिजिओथेरपीने ज्या गोट्या तोंडात ठेवायला त्यांच्या आणल्या होत्या की त्यांची हालचाल नीट व्हावी म्हणून, पण त्या त्यांना घालाव्या लागल्याच नाही. हा आत्ताचा अनुभव आहे. म्हणून आपण जर धन्यता आपल्याला प्राप्त करायची असेल जीवनामध्ये तर आपल्याला नित्य नेमाने राम नामस्मरण करायला हवं. कारण रामनामाचा, रामरक्षेचा असा काही लाभ होत असतो की त्यांनी आपल्या जीवनाला धन्यता येते. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास हेच सांगतात की रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे. मग हे ज्यांनी अवलंबलं त्या सगळ्या संतांचं जीवन धन्य झालंय की नाही? आपल्याकडे आपण अभंग म्हणतो की धन्य संत जर आपल्या घरी आले तर आपल्याला धन्यता का वाटते? कारण साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा शील गेला, अनंत जन्माचा शील गेला. धन्य दिन संत दर्शनाचा, अनंत जन्माचा. 2 मिनिटं मी अभंग सुरू केला की म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला समर्थ हेच सांगतात. राघवाची कथा पतित पावन, पतित पावन. राघवाची कथा पतित पावन, पतित पावन. गाती भक्तजन आवडली, गाती भक्तजन आवडली. राघवाची कथा पतित पावन,
करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. करूया घोष नामाचा, करूया घोष नामाचा, सद्गुरु समर्थ चरणाचा. 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 करूया घोष अग्निदिव्य झालाय आणि प्रभूंनी तिचा स्वीकार केला. तिला आपल्या वामांगी बसवले. सगळ्या देवांनी आसमंतातून पुष्पवृष्टी केली. शंकर भगवान, ब्रह्मदेव, इंद्र हे सगळे तिथे प्रकट झाले आणि प्रभू रामचंद्रांचं गुणगान स्तवन करायला सुरुवात केली. आपण बघितलं रामांचा गुण की कोणाचे उपकार ठेवत नाही. आणि इंद्रांना, कारण इंद्राने रामरायांना जो रथ पाठवला होता आणि त्याच्यामुळे मला युद्ध हे सुकर झालं म्हणून त्यांचे सुद्धा रामांनी आभार मानलेले आहेत. पण तरी सुद्धा इंद्र म्हणतोय की मी अजून तुमच्यासाठी काय करू शकतो. तेव्हा प्रभूंनी असं सांगितलंय की माझ्या वानर दलातील जे वानर मृत्यू झालेत ह्या युद्धामध्ये किंवा जे जखमा झालेले आहेत ज्यांना, त्यांच्यावर तू अमृतवृष्टी कर म्हणजे ते नित्याप्रमाणे चांगले होतील. इंद्राने अमृतवृष्टी केली. जे मृत होते ते जिवंत झाले, जे जखमी होते ते क्षतहीन झालेले आहेत. तेव्हा एकाने विचारलंय की मग राक्षस दलातले त्यांना नको जिवंत करायला. तेव्हा प्रभू उत्तर देत आहे की ह्या सगळ्यांची माझ्याकडे पाठ होती म्हणून त्यांना मृत्यू आलाय आणि त्यांचा माझ्याकडे मुख असल्यामुळे त्यांना मोक्षच मिळालेला आहे. मग परत जिवंत करायचंय का त्यांना? असं झालंय. आणि विभीषणाचा जो सगळा राज्याभिषेक झालाय आणि विभीषणाला रामरायांनी प्रार्थना केली की आता आम्हाला जायची अनुमती द्या. रामरायांना त्यांनी पुष्पक विमान दिले आणि त्या पुष्पक विमानातून हे सगळे निघालेले आहेत अयोध्येकडे. आता अयोध्येकडे जाताना मनात असा विचार आलाय की भारद्वाज मुनींनी आपल्याला येताना पण तू परत ये असं सांगितलं. त्यामुळे रामराय म्हणतात की आम्ही एक रात्र तिथे वस्ती करू. पण हनुमंताला ते काय सांगतायत, जा भक्त सख्या भरता, जा भक्त
जागुनी राम आला पद धरुनी. तू भरताला काय सांगशील की तुझा राम परत येतो. 14 वर्ष माझ्या विरहामध्ये भरतानी काढलेली आहे. आणि दुसरा हेतू रामरायांनी हनुमंताला सांगितलाय की 14 वर्ष हा राज्य करतोय नंदीग्रामात राहून का होईना, पण जर त्याच्या मनामध्ये अशी इच्छा झाली असेल की आता मी खरंच राजा व्हावं, तर मी अयोध्येमध्ये येणार नाही. खरंच त्याला राम यायला हवाय का हे जरा त्याचं मन चाचपून बघ. 2 कामगिऱ्या दिलेल्या आहेत. पण नंदीग्रामामध्ये मात्र भरताची अवस्था चातकाप्रमाणे झालेली होती की उद्या प्रभू रामचंद्र येणार, 14 वर्षाचा वनवास संपणार आणि रामांनी मला वचन दिलंय की 14 वर्ष संपताक्षणी मी अयोध्येमध्ये परत येईन. आणि भरताने सुद्धा सांगितलं होतं की आला नाही तरी अग्निकाष्ट भक्षण करेन. आता मारुतीराय हे नंदीग्रामामध्ये आले, भरतांची भेट घ्यायची. विप्रवेशामध्ये आलेले आहेत, कारण ओळखू येता कामा नाही. कारण मन जर ओळखायचं असेल तर आपल्याला कृत्या कराव्या लागतात. पण त्याची अवस्था खरोखरच प्रभू रामचंद्रांनाच आपण बघतोय का? असेच जटाधारी, भस्म विलेपित, कंदमुळं खाणारे, शरीर रोडावलेलं असे भरत त्यांना दिसले. आणि त्यांनी राम येतोय ही वार्ता दिली. पण एक दिवस उशिरा येत आहेत हे मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो. कारण भारद्वाजांच्या आश्रमामध्ये ते एक दिवस वस्ती करणार आहे. असं भरताला ही आनंदाची बातमी कळली आणि मोठं आलिंगन, गाढ आलिंगन मारुतीरायांना दिलंय. नवे मारुतीरायांच्या पाया पडायला गेलाय. मारुतीराय मागे झाले, छे मी दास आहे रामरायांचा, माझ्या पाया तुम्ही पडायचं नाही. पण तुम्ही इतकी आनंदाची बातमी मला सांगितली की तुमच्या उतराई कसा होऊ. तेव्हा भरत सांगतोय की पुढच्या जन्मामध्ये मी तुमची सेवा करेन. आणि ते पुढचे जन्म दोघांचे म्हणजे मारुतीरायांचा अवतार रामदासांचा आणि भरताचा अवतार कल्याण स्वामींचा आहे. की मला मनमुराद तुमची सेवा करता येईल ह्याच्यासाठी मी कल्याण आणि तुम्ही रामदास, अशी जोडी आपली त्या अवतारामध्ये असेल. पुढे सीतामाईनी पुन्हा गंगामायेची ओटी भरली, कारण तिने कबूल केलं होतं की 14 वर्ष झाल्यानंतर मी येताना तुझी परत ओटी भरीन. आणि सगळेजण हे रथात बसून अयोध्येमध्ये येत आहेत. अयोध्येमध्ये आल्यानंतर मात्र काय झालं तर पहिल्यांदा भेटीला गेले प्रभू रामचंद्र ते कैकेयीच्या दालनामध्ये गेले. कैकेयीचं मन आता 14 वर्षामध्ये पुन्हा निर्लेप झालेलं होतं. तिने रामरायांचं औक्षण केलंय, पण मनामध्ये तिच्या जे खदखदत होतं की आपल्यामुळे रामाला वनवास घडलाय. आणि ती म्हणते की 14 वर्षांचे साचले पाप, 14 वर्षांचे साचले पाप, गेले ते मिटून आपोआप, झाले मुख कमल तेजपुंज, कैकेयीचे त्या क्षणी. जी गोष्ट तिच्या मनाला लागली होती ते आता रामराया परत आलाय आणि आता सिंहासन ग्रहण करेल. आणि ह्याच्यामुळे तिचं मुख कमल उजळलं गेलं. जसे हे कैकेयीच्या दालनामध्ये आले तसा सौमित्र म्हणजे लक्ष्मण सुमित्रा मातेच्या दालनामध्ये गेला आणि मातेला वंदन केलंय आणि सांगतोय की खरंच मी धन्य आहे की तुझ्यासाठी मला माता मिळाली. अगं मी जो मेघनादाचा वध केला तो माझ्या सरसंधानाने नाही झालाय, तो तुझ्या कृपाशीर्वादाने झालाय. आणि माझ्या मागे उर्मिला सतीचं पाठबळ होतं म्हणून तो झाला. मातेला वंदन केलंय. सुमित्रेला सुद्धा अत्यंत धन्यता वाटलीये की माझा पुत्र 14 वर्ष प्रभू रामचंद्रांची सेवा करून परत आलाय, माझ्या दुधाला जागलाय, अशी धन्यता तिला सुद्धा वाटली.
दालनातनं बाहेर पडलाय आणि लक्ष्मणाची नजर उर्मिलेच्या कक्षाकडे गेली. कशी असेल ती? कृश झालेली होती, पण सतीत्वाचं तेज तिच्या मुखकमलावरती होतं. चातकाप्रमाणे ती वाट बघत होती लक्ष्मणाची. लक्ष्मणाला वंदन केलंय आणि लक्ष्मण, उर्मिला, आता हे सगळे जण, सीता, राम असे सगळे जण कौसल्या मातेच्या कक्षामध्ये येताना जातायत आणि तिला सुद्धा वंदन करतायत. आणि एवढ्यामध्ये शत्रुघ्न तिथे आलाय आणि काय सांगतोय? आज्ञा पिले गुरुवरे, आज्ञा पिले गुरुवरे, घ्या राजसवेश ये बोली. राजवेश तुम्ही आता धारण करा. प्रमुदित मानसी झाला, प्रमुदित मानसी झाला, येही शत्रुघ्न तेथे चालू. वशिष्ठ मुनींनी तुम्हाला आज्ञा दिली की आता तापस वेश सोडा. हा तापस वेश काढायचा तो सुद्धा विधी असतो आणि तो विधी राजवाड्यामध्ये झालाय आणि राजाचा वेश हा प्रभू रामचंद्रांनी धारण केलेला आहे. आता राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. साधी आपल्या घरात पूजा असली तरी आपल्याला किती तयारी करायला लागते. मग हा तर राज्याभिषेक होता आणि सगळे प्रजाजन, अमात्य, प्रधान हे सगळे जण तयारीला लागले आणि अयोध्या नगरी अत्यंत सजवून तिने टाकलेली आहे. कवींना पुढचं कसं दिसतं तसं 50 वर्षाच्या नंतर काय होणार आहे हे मला आता त्या गाण्याचे कवी आठवत नाहीये, पण आज अयोध्या सजली सजली हे जे गीत आहे ते 50 वर्षापूर्वी लिहिलेलं आणि बरोबर 50 वर्ष झाली आणि आपल्या रामलल्लाची स्थापना अयोध्येमध्ये झालेली आहे. तशी ही अयोध्या राज्याभिषेकासाठी अत्यंत नटली आहे. नटली अयोध्या पुरी आनंदे, नटली अयोध्या पुरी आनंदे, दिव्य सोहळ्यासाठी दिव्य सोहळ्यासाठी. नटली अयोध्या पुरी आनंदे, नटली अयोध्या पुरी आनंदे, दिव्य सोहळ्यासाठी दिव्य सोहळ्यासाठी. तापस वेश सजली हरकेशी, तापस वेश सजली हरकेशी, राती वेद जग जेते हो, जटाभार जग जेते. प्रभू रामचंद्रांनी जटाभार उतरवलेला आहे आणि राज्याभिषेकाचा सोहळा हा तिथे संपन्न झालेला आहे. पार पडला म्हणायचं नसतं बरं का, पार पडला असं होतं त्याचा अर्थ. म्हणून संपन्न झाला असे आपली मराठी भाषा अत्यंत सुंदर आहे. राज्याभिषेकाचा हा सोहळा संपन्न झाला. छत्र चामर धरलाय आणि सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांचा जय जयकार केलाय. सीतावर रामचंद्र की जय, सीतावर रामचंद्र की जय असा सगळ्यांनी जल्लोष केलाय. सगळेजण मनामध्ये अत्यंत आनंदित झाले. सगळ्यांनी गुढ्या, तोरण, सडे, केशराचे सडे घातले आणि रामरायांचं हे राज्यावर ते बसले त्याचा आनंद सगळ्यांनी द्विगुणित केलेला आहे. रामचंद्र सिंहासनावर बसले त्याचं वर्णन समर्थ करतात. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन,
डाव्या मांडीवरती सीतामाईंना घेतलाय. भरत शत्रुघ्न चामर ढाळताय. पुढे मारुती दास म्हणून बसलेला आहे. आणि सगळ्यांनी रामरायांना नजराणे दिलेले आहेत. सगळ्यांचा स्वीकार केलाय रामरायांनी. पूर्वी आत्ताच वर्ग लिहिलेलं नव्हतं, आपली उपस्थिती हाच आहे असं लिहिलेलं नव्हतं. पहिली भेटवस्तू रामरायांना दिली, ती विभीषणाने दिली. आणि मोठी पृथ्वी मोलाची अशी रत्नमाला प्रभूंना दिली, गळ्यात घातली. अत्यंत आपला भाव त्याच्यातनं त्यांनी व्यक्त केलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर सुग्रीव आले, नल नील सगळेजण आले. आणि जसं प्रभूंनी भेटी घेतल्या तशा सगळ्यांना भेटी दिल्या सुद्धा. कोणाला रामचंद्र विसरले नाही. आता सीतामाई शेजारीच बसली होती. तिच्या मनात आलं, एवढे सगळे वानरगण येऊन गेले पण हनुमंत आलेला नाही, मारुती आलेला दिसला नाही आपल्याला. तेव्हा ती रामरायांना विचारते की एवढ्या सगळ्यांना तुम्ही रत्नमाला अनेक भेटवस्तू दिल्या, पण आशीर्वाद दिले, पण मारुती कुठे दिसला नाही, तुम्ही त्याला काही का दिलं नाही? प्रभू रामचंद्र हसताय. अगं माझं सर्वस्व मी त्याला दिलंय, आता त्याला देण्यासाठी माझ्याकडे कोणतीच वस्तू नाही. आणि त्याचे उपकार माझ्यावर एवढे आहेत की एखादी वस्तू त्याला दिली आणि त्या उपकारात मी उतराई होईल अशी एकही वस्तू माझ्याकडे नाही. असं म्हटल्यानंतर जानकी माता म्हणते, असं कसं? अहो त्याने जर मला शोधलं नसतं तर मला तुम्ही शोधू शकला नसतात ना, मला सोडवून आणू शकला नसता. तिच्याकडे हसून प्रभू म्हणतात, मग तुला जे हवं ते तू दे. कारण विभीषणाने जी माला रामचंद्रांच्या गळ्यात घातली होती ती काही काळाने प्रभूंनी सीतामाईंच्या गळ्यात घातली होती. म्हणजे आपल्या आराध्य देवतेला, म्हणजे त्यांच्या हृदयात जी जानकी होती तिचं पूजन त्यांनी थोडक्यात केलं होतं. आता जानकीच्या मनात येतंय की आता हीच माला आपण मारुतीरायाला देऊया. मारुती जवळ गेले, बोलवलं नाहीये, कारण उपकारच असे होते. मारुतीराय मात्र भजनानंदामध्ये तल्लीन होते. आणि सीतामाई जवळ गेली आणि मारुते, हे तुला माझ्याकडून बक्षीस आहे. मातेनी बक्षीस दिलंय त्याचं अप्रूप जास्त असतं. तसं मारुतीरायांनी ती माला घेतलीये आणि वृक्षावर जाऊन बसले. वृक्षावर जाऊन बसले. कथा सगळ्यांना माहितीये की एक एक रत्न, जे पृथ्वी मोलाचं रत्न होतं ते रत्न फोडून टाकायला सुरुवात केली. म्हणजे दाताने तोडावं, उघडून बघावं, राम दिसले तर दिसले नाही तर फेकून द्यावं. अहो होता होता अर्धी माला तशी झाली. आणि पहिलं लक्ष गेलंय विभीषणाचं. का? त्याने ती रामांना दिलेली, रामाने सीतेला, सीतेने हनुमंताला, आणि हात तोडतोय ही माळा, असं झालं. ही वार्ता जानकीला सुद्धा त्यांनी सांगितली. आणि मग सगळेजण त्या झाडाजवळ आले आणि म्हणताय की मारुती काय चाललंय तुझं? एवढी मी पृथ्वी मोलाची तुला माला दिली आणि तो फोडून टाकतोयस, काय करतोयस? मी ह्याच्यात राम आहे का बघतोय, आणि राम नसला तर मी ते टाकून देतो. ज्याच्यात राम आहे तेवढीच गोष्ट मला आवडते. आता असं म्हटल्यानंतर सगळ्यांनी विचारलं, तुझ्यात तरी राम आहे का? आणि मग मारुतीने काय केलं? रोम रोमी बसे राम रोम रोमी हो बसे राम हनुमंतानी काय केलं? आपली छाती विदारून टाकलीये आणि आपल्या हृदयामध्ये असलेलं राम पंचायतन ह्याचं सगळ्यांना दर्शन दिलेलं आहे. सगळेजण अवाक झाले. अशी रामभक्ती असावी म्हणजे जीवनामध्ये धन्यता येते. त्यात जानकीला स्वतः सुद्धा दिसले बर का ती. असं हे राम पंचायतन मारुतीरायांनी दाखवलंय. तेव्हा प्रभूंनी उठून त्यांना गाढ आलिंगन दिलंय आणि विचारताय
की तुला अजून काय हवंय. मारुती राय काय सांगतायत, प्रभो मज एकच वर द्यावा, प्रभो मज एकच वर द्यावा, या चरणांचा लाभ मला व्हावा, एकच वर द्यावा, प्रभो मज मला एवढाच तुम्ही वर द्या की ह्या चरणांचा मला कधीही विरह नको होईल. कारण माझं हे चंचल मन आहे. आता मारुतीराव असं म्हणतात, बरं मग आपल्या मनाची काय अवस्था असेल की हे चंचल अपचल असं मन आहे, पण ते नित्य माझं रामकथेमध्ये रंगू दे. जिथे रामकथा आहे म्हणजे जिथपर्यंत रामकथा चालणार आहे तोपर्यंत मला आयुष्य असावं असं मारुतीरायांनी मागून घेतलं. आणि मारुतीरायांना भगवंतानी चिरंजीवच केलेला आहे. असे मारुतीराय की ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आपला अवतार संपवतात, सगळ्या नगरीला घेऊन वैकुंठाला जातात, पण त्यावेळी मारुतीरायांना काय कार्य दिलंय की तुझ्यावर अशी जबाबदारी आहे, ज्या वेळेला रामाचा जो भक्त आहे, काय ते श्लोकात, स्वधामासी जाता प्रभू महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याच काजा. काय सांगितलंय मारुतीरायांना की जो रामभक्ती करतो त्याची मदत तुम्हाला करायची. अशा रामभक्ताला जर एखाद्या दुष्टाने छळलं तर तुझं ध्यान सोडून त्याच्या मदतीला तुला जायचंय. ही कामगिरी प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना दिली आहे आणि आजही ते काम पार पाडतायत. कारण भगवंताचे जे 6 गुण आहेत त्याच्यामधला यश हा गुण भगवंतानी मारुतीरायांना दिलेला आहे. म्हणून परीक्षेच्या वेळी मारुतीच्या मंदिरात का जातात, लग्नात न बर येतो तेव्हा मारुतीला का जातो, आम्हाला संसारात यश मिळू दे म्हणून असतं. मारुतीला अपयश माहिती नाही. मग अभ्यास नाही केला तरी यश मिळेल का हे कळत नाही, पण मारुतीला नक्की विद्यार्थी जातात. अशा तऱ्हेने हा राम राज्याचा अभिषेक जो होता तो संपन्न झालेला आहे. आता एक एक जण आपल्या स्वस्थानी जायला लागलेले आहेत. अशा या प्रभूंनी किती वर्षानंतर हे राज्य केलं तर 11,000 वर्ष प्रभू रामचंद्रांनी अयोध्येचं राज्य केलं. पण हे रामराज्य आहे, रामराज्य याची संकल्पना काय आहे तर श्रीधर स्वामी सुद्धा रामविजय या ग्रंथामध्ये लिहितात की रामराज्यामध्ये काय होतं हो, तो दुष्टपणा नव्हता, मत्सरी स्वभाव नव्हता, चोर नव्हते, त्यामुळे चोर नव्हते म्हणून कारावासच नव्हता, कारण चोर ठेवणार कशाला, चोरच नाही तर कारावास कशाला. न्यायदेवता नव्हती, सगळेजण सुंदर दिसत होते का, सगळेजण काय अगदी सुंदर म्हणजे दिसायला सुंदर होते असं नाही नाकी डोळी, पण जो मनुष्य समाधानी असतो तो सहजच सुंदर दिसतो, त्याला मेकअप करावा लागत नाही. मग असे हे सगळे रामराज्यामध्ये होते. मग ही रामकथा जर आपण बघितली तर रामकथेमध्ये आपल्याला काय दिसतं तर चरित्र आणि चारित्र्य दिसतं. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं ना त्याचंच चरित्र गायलं जातं. म्हणून आपण 8 दिवस प्रभू रामचंद्रांचं चरित्र गातो. व्यक्तीपेक्षा तत्वाला तिथे किंमत आपल्याला दिसते, हक्कापेक्षा कर्तव्याला किंमत दिसते. असं हे रामायण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कर्तव्य बजावताना त्यांच्या आजूबाजूची व्यक्तिमत्व सुद्धा आपल्याला दिसतात. आणि असं हे रामायण, असं हे रामराज्य. म्हणून समर्थांना सुद्धा रामराज्य का यावं असं वाटत होतं. आज सुद्धा आपल्याला रामराज्य यावं असं वाटतंय ना, थोडी आले आता आशा, पण तरी सुद्धा रामराज्य हे का, शिवरायांच्या सुद्धा त्यांनी जे रामकथा लहानपणी ऐकलेली होती आणि म्हणून त्यांच्या समोर सुद्धा स्वराज्याचं स्वप्न कसं होतं तर रामराज्यासारखं असावं आपलं राज्य, स्वराज्य. म्हणजे प्रत्येकाला ते आपलं वाटलं पाहिजे असं रामराज्य होतं.
तिथे दुःख नव्हतं, दारिद्र्य नव्हतं, रोग नव्हता, असं हे रामराज्य. आणि अशा रामराज्यामध्ये भगवंतांनी 11,000 वर्ष म्हणजे राज्य केलेलं आहे. नुसतं अयोध्येमध्ये केलं नाही, तर हा सगळा प्रसार त्यांनी आर्यावर्तामध्ये सुद्धा, म्हणजे माझं राज्य एवढंच आहे मी त्याच्यात करीन, ही संकुचित वृत्ती रामरायांची नव्हती. असे हे रामराय खरंच धन्य आहेत. म्हणून समर्थ एका अभंगामध्ये असं म्हणतात, धन्य राजा राम धन्य जानकी सखी, जानकी सखी, धन्य राजा राम धन्य जानकी सखी, धन्य धन्य झालेले आहेत. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला रामदास हेच सांगतात की रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणे. अशा व्यक्तिमत्वाच्या आपण जर सहवासात राहिलो तर आपण सुद्धा धन्य होतो. म्हणून भैरवीतनं रामदास सांगतायत, राघवाची
लेखी रे वचना श्री भगवंता दे वचना श्री भगवंता दे वचना हेच मागणे मागाया हेच मागणे मागाया हुशारी आली रे वचना श्री भगवंता दे वचना श्री भगवंता दे वचना श्री भगवंता दे वचना हे चिंतामणी देवा तुझा विसर वा वा